आपण एक प्रकारे स्वामी समर्थांमध्ये विलीन होतो. तो जो वेळ आपण देवासाठी काढला आहे तो म्हणजे फक्त देवासाठी असणार आहे. खूप समाधान आणि आनंद. मी 13 वर्षाची आणि पहिल्यांदा साडी घातली आहे. नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ महाराज. जय श्री स्वामी सुमंत महाराज स्वामीजींची जय हो. मी मीनाक्षी हिरवे. मी आज समर्थवाडीत आलेली आहे आणि मला इथे येऊन खूप खूप समाधान आणि आनंद वाटला आहे. मला असं वाटतं की मी माहेरी आलेली आहे. इथे मी आल्यानंतर मला असं कळलंय की हा जवळजवळ 16-17 एकर भागाचा परिसर आहे आणि यामध्ये जवळजवळ 23 ते 25 मंदिरं आहेत. त्या मंदिरांची प्रदक्षिणेमध्येच या मंदिरांचे आपल्याला दर्शन घडते. हे दर्शन घडताना आपले अहंकार, आपला स्वार्थ वृत्ती, हे दर्शन घेता घेता अचानक शेवटचं दर्शन घेताना हे सगळं संपून जातं आणि आपण एक प्रकारे स्वामी समर्थांमध्ये विलीन होतो. हा आज माझा आलेला अनुभव आहे. म्हणजे जवळपास आम्ही 2 तासाचा प्रवास करून इथं जेव्हा पोहोचलो त्यानंतर इथं आल्यानंतर एवढं पॉझिटिव्ह वाटलं, छान वाटलं. जो येताना त्रास झाला, दगदग झाली, ती बिलकुल एकदम नाहीशी झाली. इथं आल्यानंतर आम्हाला असं कळलं की मोबाईल्स वगैरे तुमचे लॉकरला जमा करायचे. ती एक खूप छान गोष्ट आहे की जे आपण नेहमी डेली रुटीनच्या गोष्टीतनं तो जो वेळ आपण देवासाठी काढला आहे तो म्हणजे फक्त देवासाठी असणार आहे. त्यासाठी मोबाईल सगळ्यांनी लॉकरमध्ये ठेवावे आणि त्यानंतर इकडचा जो पोशाख आहे तो फॉलो करावा. मी पण आज पॅन्ट घालून आलो होतो, पण इथं आल्यानंतर मला धोती प्रोव्हाइड केली गेली यांच्याकडनं. मी 13 वर्षाची आणि पहिल्यांदा साडी घातली आहे. तसं तर स्टार्टिंगला मला पण वाटलेलं की साडी का बरं, पण मी जेव्हा आज पहिल्यांदा साडी घालून एवढं छान फिरले तेव्हा खूप आनंद भेटला आणि मला खूपशा नवीन गोष्टी पण इथं बघायला भेटल्या. आणि जसं म्हणतात की साडी कॅरी करणं खूप जास्त हार्ड आहे, पण तसं काय असं वाटलं नाही. तर खूप छान वाटलं. आणि एक आपली भारतीय संस्कृती आहे की जी प्रत्येकाने जपली पाहिजे. कारण की हे आज आपण करू तर आपली मुलं उद्या हे गोष्टी करणार आहेत. तर हीच गोष्ट आपण सगळ्या मंदिरांना लागू झाली पाहिजे. आणि खूप छान वाटलं. म्हणजे तो वेअर करून पण एक अजून बरं वाटतं की मंदिरात जाताना ह्या वेअर मध्ये आपण गेलो. माझी खूप लग्नाच्या अडचणी येत आहेत. तर इथलं जे देवीचं मंदिर आहे तिथे मी आता ओटी अर्पण केलेली आहे आणि देव करो माझ्या सर्व इच्छा या मठामध्ये पूर्ण व्हाव्यात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या मनापासून माझी इच्छा आहे. जय सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.